असा प्रश्न म्हणजे मी हे शब्द बऱ्याचदा ऐकतो, सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग वगैरे. सो हे कुठे येतात? कारण स्टोचं उदाहरण घेतलं आपण. बरोबर. चटका बसला हे मला कळतं कारण मला त्याचा त्रास झाला. मग हे मॉडेलला आपण कसं शिकवतो? आणि अनसुपरवाइज लर्निंग आपण जेव्हा म्हणतो, मग मॉडेलला हे कसं कळतं? चटका लागणं इज अनसुपरवाइज लर्निंग. ओके. Nobody needs to tell me that it is bad. Right? Yeah. Similarly, when you talk about unsupervised learning, तर डेटावरती जे आपण अल्गोरिदम अप्लाय करतोय तर त्या अल्गोरिदमचा रिझल्ट इज इट मॅचिंग विथ द रिक्वायरमेंट ऑर नॉट मॅचिंग विथ द रिक्वायरमेंट हे अल्गोरिदम स्वतः सांगतोय. दॅट इज अनसुपरवाइज्ड. सुपरवाइज इज वेन यू नीड टू कंट्रोल द होल प्रोसेस ऑफ लर्निंग. येस. की परीक्षेत चोरी करू नये, दुसऱ्याच्या पेपरमध्ये बघून लिहू नये. येस. This is an experience that we are building. So through experience, I understand I can do that. Should I do that or should I not do that? It needs to be controlled by someone. Yes. Fine. So similarly, डेटावर जेव्हा मी प्रोसेसिंग करतो, अल्गोरिदम लावतो, तेव्हा मला काहीतरी रिझल्ट मिळतं. हा रिझल्ट अप्लिकेबल आहे माझ्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी किंवा नाही आहे, हे मला आयडेंटिफाय करावं लागेल. त्याच्याशिवाय मला कळणार नाही. सो दिस इज सुपरवाइज लर्निंग. आणि अनसुपरवाइज मध्ये हा ह्युमन इंटरफिअरन्स काहीच गरज नाही. सो मग हे कसं होतं? म्हणजे हाऊ डज अ मॉडेल लर्न्स बाय इटसेल्फ? सो द मॉडेल डिफाइन्स इट्स ओन पॅरामीटर्स. ओके. आणि त्या पॅरामीटर मध्ये जर का तो रिझल्ट पडत असेल तर आय टेक दॅट, नसेल पडत तर आय इग्नोर दॅट. ओके. इट्स अ मोर टेक्निकल टर्म, सो आपण प्रॉब्ली ह्याला वेगळ्या प्रकारे हँडल करू शकतो. पण जे काही मशीन लर्निंगचे मॉडेल्स असतात, ओके, सो ते मॉडेल्स स्पेसिफिकली डिफाईन केलेले असतात की दे आर एदर सुपरवाइज, अनसुपरवाइज, आणि ते कसे काम करतात किंवा त्यांचं एक स्ट्रॅटेजी जी असते त्याच्यावरती डिफाईन होणार आहे की इट इज गोइंग टू बी सुपरवाइज और अनसुपरवाइज. आणि हे असं काही असतं का की म्हणजे सुरुवातीला आपण ठरवतो की एवढा पोर्शन आम्ही सुपरवाइज करू ट्रेन करताना मॉडेलला आणि नंतर विल लिव्ह इट ऑन इट्स ओन ॲट इट्स ओन? राईट. व्हॉट आय हॅव सीन सो फार इज व्हॉट पीपल आर ट्राईंग टू डू दिस, दो आय एम नॉट शुअर ऑफ इट्स एफिकसी. कारण आत्ता तरी अगेन ॲज आय सेड की इट्स डिपेंडंट ऑन दी प्रॉम्प्ट्स बीइंग गिवन बाय ह्युमन बिईंग्स. त्यामुळे सुपरवाइज आणि अनसुपरवाइज ह्याचं कॉम्बिनेशन एकाच फ्लो मध्ये I haven't seen yet. Okay. Is it possible? Yes, it is possible. Maybe because I have not seen that yet that I am saying that it's not done so far. लोक करतही असतील. Right now, I have not seen that. That's what I can tell you right now. Okay.